ही दृश्य ठाण्यातल्या डायव्हर गावातल्या प्लांटमधली आहेत। 1.5 दिवसाच्या विसर्जनानंतर रिसायकल करण्यासाठी मूर्ती ते आणल्या होत्या। या मूर्ती मुंबईवरून आल्या होत्या, त्या सुद्धा या गाड्यांमधून। इथल्या गावकऱ्यांनी त्याला विरोध केला। तिथल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 10 दिवसांचं विसर्जन होईपर्यंत या मूर्ती तिथे ठेवल्या जातील आणि मग एकत्र सगळे पीओपी आयडल्स रिसायकल केले जातील। यावर्षी पहिल्यांदाच बीएमसीने पीओपी मूर्ती रिसायकल करायचा निर्धार केलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपी मूर्ती या परत गोळा केल्या जाणार आहेत आणि त्यांचं रिसायकलिंग होणार आहे। पण इथे हे रिसायकलिंग नेमकं कसं होणार आहे, ते करून काय बनवणार आहेत हे अजून स्पष्ट नाहीये। आणि त्या प्रोसेसमध्ये मूर्तीची विटंबना तर होणार नाही ना, म्हणून डायगर मधल्या गावकऱ्यांनी ते ट्रक परत पाठवले। गणपती विसर्जन हा विषय प्रत्येक वर्षी चर्चेचा आणि कॉन्ट्रोवर्सीचा बनतो। पर्यावरणपूरक सण साजरा करावा म्हणून लगद्याच्या शाडूच्या मूर्ती वापराव्या, कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला यश सुद्धा येत आहे। मागच्या वर्षी 1.5 दिवसांच्या 48% मूर्ती या तलावांमध्ये विसर्जित झाल्या। पीओपी मूर्तींमध्ये 15% घट झाल्याच्या सुद्धा बातम्या आहेत। यावर्षी सुद्धा 6 फूटपेक्षा लहान असलेल्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित करायचा नियम आहे। मुंबईत 288 तलाव त्यासाठी निर्माण केले गेले आहेत। पण जोपर्यंत विसर्जित केलेल्या मूर्ती कशा आणि कुठे रिसायकल होणार आहेत ते स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत या नव्या धोरणाकडे संशयानेच बघितलं जाईल। पण पुन्हा एकदा पर्यावरणपूरक सण साजरा करणं आणि लोकांच्या भावना सांभाळणं यात बॅलन्स साधणं पालिकेला कठीण जातोय। यातून खरंच आपल्याला मार्ग काढता येईल का?